तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निलेश राणेंनी प्रशासनाला धारेवर धरलेला आहे। राणेंनी निधी खर्चावरून प्रशासनाला धारेवर धरलेला आहे। ड्रग्ज गांजा विक्री यासह विविध मुद्द्यांवरती त्यांनी धारेवर धरले। पोलीस यंत्रणेकडे काही उपाययोजना आहे का असा सवाल देखील निलेश राणेंनी केला। रबर प्लांटेशनच्या नावाखाली गांजा सप्लाय होत असेल, तिथे गांजा बनवत असेल किंवा आता 25 किलोचं कुठेतरी ड्रग्ज पकडलं गेलं, हे आताच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस डिपार्टमेंट याबद्दल काय करणार आहे की नाही। मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज घुसखोरी सुरू आहे। बीजचा तो इकडे बीज पिकत नाहीये, तो कर्नाटकवरून इथे आणतोय आणि मागेची गाडी पकडली गेली। पोलिसांनी त्याला रात्रीच्या रात्री सोडून दिलं। माझं म्हणणं आहे की कधी सोडा, कायदा तुमच्या हातात आहे, पण मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज साठी, गांजासाठी हे आमच्या जिल्ह्यामध्ये जी कीड लागली आहे त्यासाठी पोलीस यंत्रणेकडे तुमच्याकडे काही उपाययोजना आहे?